बिनविरोध करण्यासाठी आदरणीय पालकमंत्र्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केला। आम्ही जिल्ह्यातील जे प्रमुख नेते मंडळ होतो आम्ही सगळेजण प्रयत्नशील होतो, पण काही नेत्यांच्या इगोमुळे ही निवडणूक लागली। ज्यांच्यामुळे निवडणूक लागली त्यांना आम्ही आता निकाला दिवशी उत्तर देऊ। सगळ्यांचे अर्ज निघालेले आहेत, एक वगळता वसंतनाना देशमुखांचे, तर त्यांचं एक अर्ज राहिलेला आहे, बाकी सगळे निघालेले आहेत। बाकी सगळ्यांनी माननीय पालकमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद दिला, सगळ्यांनी बैठक करून एकमताने निर्णय करण्यात आला। कारण सगळ्यांना मान्य आहे की या सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत मतांची बेरीज आहे, जे भाजपच्या चिन्हावर निवडून आले ते तर आहेच आहेत, त्याला सोडून जे लोक आमच्यासोबत जोडलेले आहेत ह्या सगळ्यांची गोळाबेरीज करता ही निवडणूक लढवण्यासारखी नव्हतीच, पण केवळ इगोनमुळे ही निवडणूक लढली गेली। पण सगळ्या नेत्यांनी ज्या नेत्यांनी पालकमंत्र्यांच्या आमच्या विनंतीला मान घेऊन फॉर्म काढून घेतले, आम्ही त्या सगळ्यांचे आभारी आहोत। ज्यांनी ठेवलं त्यांच्यासोबत निवडणूक लढवू। दादा ही निवडणूक पवार आणि गोरे अशीच होणार असं वाटतं, कारण 40 वर्षानंतर कोण पवार आणि गोरे? म्हणजे 40 पवार म्हणजे पवार साहेब म्हणताय का? राष्ट्रवादीचं अस्तित्व आहे जिल्ह्यात हे मान्य करतात। किती आहे फॉर्म भरायला म्हणजे अस्तित्व दाखवण्यासाठी? अरे फॉर्म तर कुणी भरू शकतो, 9 जण फॉर्म भरले होते, फॉर्म भरायला अस्तित्व किती लागतं? तुमची निवडून आलेले सदस्य किती आहेत? भारतीय जनता पार्टी सहयोगीचे महायुतीचे किती आहेत? केवळ बिनविरोध होऊ नाही द्यायचे, केवळ मला काहीतरी महत्व यायला पाहिजे अशा भूमिकेने ही निवडणूक लावलेली आहे। तुमचं महत्व किती आहे हे निकालाच्या दिवशी कळेल आपल्याला। बघा, हे सगळ्याच गोष्टी मीडियावर बोलण्यासारख्या नाहीत। स्वतः मी त्यांच्याशी संपर्क साधला होता, आदरणीय पालकमंत्री साहेबांनी संपर्क साधला होता, प्रयत्न चालू होते शेवटपर्यंत, ठीक आहे, प्रयत्नाला यश नाही आले। देशमुख आणि राऊत दोघच राहिले ना, त्यामुळे ते सगळं लढत राहून लागलो। ओके दादा, थँक्यू।